या सकाळच्या वेळेस आपण देवबापाला गौरव देऊ, आपण त्याची स्तुती करूया. खरोखर देवबापाने आपल्याला एक सुंदरशी सकाळ आणि नवीन दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्याला त्यांनी जोडलेला आहे. आणि रोज आपण देवबापाच्या सानिध्यामध्ये येत आहोत आणि देवबापाच्या वचनात आपण रमत आहोत. देवबापाचे वचनं आपण ऐकत आहोत. आणि आज या सकाळच्या वेळेस ईश्वरी परिज्ञान म्हणजे काय ह्याविषयी आपण ऐकलेलं आहे. आणि त्या सगळ्यांचा सारांश हेच आहे की जे देवाचं वचन तुमच्या कानी पडतं किंवा तुम्ही जे देवाचं वचन वाचता ऐकता की त्यावर मनन करणं, त्याप्रमाणे आचरण करणं. पुष्कळशा लेखकांनी ईश्वरी परिज्ञानाची व्याख्या केलेल्या आहेत. त्या सगळ्यांचा उद्देश, सगळ्यांचा हेतू हाच आहे की त्यांनी देवाच्या सानिध्यात जावं, देवासाठी त्यांनी कार्य करावं हीच इच्छा आहे. आणि आज आपण आपलं ख्रिस्ती जीवन जगत असताना देवबापाने तुम्हाला आणि मला एक सुंदरसं शरीर दिलेलं आहे. आणि पुष्कळशे अवयव आपल्या शरीरामध्ये आहेत. पण देवबाप किती आश्चर्यकारक आहे हे आपण पाहणार आहोत. आणि आपल्या शरीरामध्ये एक अवयव आहे आणि तो अवयव म्हणजे जीभ. तर पवित्र शास्त्राचा अभ्यास जर आपण केला तर जिभेचे किती प्रकार आहेत आणि जीभ हे काय आहे आणि हे समजून घेण्यासाठी आपण याकोबाचे पत्र याचा 3रा अध्याय आपण उघडणार आहोत. याकोबाचे पत्र याचा 3रा अध्याय. आपल्याकडे पवित्र शास्त्र असतील तर तुम्ही माझ्याबरोबर उघडा. वेळ ज्यावेळेस तुम्हाला भेटेल त्यावेळेस किंवा हा व्हिडिओ तुम्ही ज्यावेळेस पाहाल किंवा ऐकाल त्यावेळेस हा शास्त्रभाग तुम्ही निवडा. आणि याकोबाचे पत्र याचा 3रा अध्याय. देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. तर चला आपण तो अध्याय आपण वाचूया की जीभ हे काय आहे. तर ह्या ठिकाणी हा लेखक ह्या ठिकाणी असं म्हणतो की माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे. कारण आपण सगळे पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. तो सर्व शरीरही काय्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्यांनाही आपल्या काय्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घातला तर त्याचे सर्व शरीर आपण फिरवतो. तारवही पहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वाऱ्याने लोटली जात असतात, तरी सुकानदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणूने फिरवली जातात. तशीच जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टीची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. जीभ ही आग आहे, ती अनितीचे भोन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटलेली आशा आहे. स्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे. परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश कराव्यास समर्थ नाही. ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो,
ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये. झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाचे फळे किंवा द्राक्ष वेलाला अंजीर येतात काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. आणि ज्यावेळेस आम्ही देवबापाची वचनं ऐकतो, वाचतो, तर या जिभेविषयी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला स्पष्ट रीतीने सांगितले की ही जीभ काय आहे. आणि नीतिसूत्राच्या पुस्तकात जर आम्ही पाहिलं तर ही जीभ ही सर्वात वाईट वाईट असं तो अवयव आहे. आपण याकोबाच्या पत्र याचा 3 अध्याय 1 ते 12 हे आपण पाहिलेलं आहे. तर पवित्र शास्त्रामध्ये जिभेचे 14 प्रकार आहेत. पवित्र शास्त्रामध्ये जिभेचे 14 प्रकार आहेत. योबाचं पुस्तक याचा 20वा अध्याय 16व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ही पुरुषाची जीभ आहे. पुरुषे म्हणजे ही सापाची जीभ. आपण पाहतो की साप कसा त्याची जीभ बाहेर काढतो आहे की ज्याद्वारे तो समोरच्या व्यक्तीला किंवा प्राण्याला तो विषारी करून तो माणसाचा जीव घेऊ शकतो किंवा त्याला इजा पोचू शकतो. तशी जीभ ही अशी आहे. त्यानंतर स्तोत्रसंहितेचा 5वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हटलेले की गोड गोड बोलणारी जीभ आहे. स्तोत्रसंहिता 12वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये म्हटले की जीभ ही गर्विष्ठ आहे. ती फुशारके मारणारी. आणि फुशारके मारणारे लोक आपण रोज आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना ते आपण प्रत्यक्षात त्यांच्या जिभेच्याद्वारे, त्यांच्या ओठांच्याद्वारे, त्यांच्या मुखाच्याद्वारे ते किती फुशारके मारतात हे आपल्याला समजून येतं. त्यानंतर स्तोत्र संहिता याचा 109 अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये म्हटलं की ही जीभ लबाड बोलणारी, ती खोडसाळ आहे. स्तोत्र संहिता याचा 120वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये म्हटले की जीभ ही कपटी आणि लबाड आहे. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय 31ऱ्या वचनामध्ये म्हटले की जीभ जी आहे ती जीभ ही आगाऊ आहे, उन्मत आहे. आणि नीतिसूत्राच्या 15व्या अध्यायात आणि 4थ्या वचनामध्ये जीभ ही कुडील आहे. त्यानंतर जीभ ही उपद्रवी आहे. त्याचप्रमाणे जीभ ही नरम आहे. त्यानंतर जिभेच्याद्वारे मनुष्य चुगल्या करू शकतो. म्हणजे नीतिसूत्राचा 25वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये म्हटले की जीभ ही चुगलखोर आहे, लावालावी करणारी. आणि विशेषतः जीभ ही काय आहे तर नीतिसूत्र याचा 12वा अध्याय आणि 18 वचन यावेळेस आपण वाचणार आहोत. जरी जिभेचे एवढे प्रकार असले तर विशेष रीतीने आज आपण जे देवबापाचं वचन ऐकलं, ईश्वरी परिज्ञानाची व्याख्या आपण ऐकली की आम्ही देवबापाच्या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करणारे असावेत. तर आपण हे जिभेविषयी पाहिले की ही जीभ ही कशी आहे. तर नीतिसूत्र याचा 12वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. नीतिसूत्रे याचा 12वा अध्याय आणि आपण वाचूया. नीतिसूत्रे याचा 12वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञेची जीवा आरोग्यदायी आहे. आणि जीभ जी आहे ती आरोग्यदायी आहे.
सुज्ञ म्हणजे शहाणे मनुष्य. ज्यावेळेस आम्ही एखाद्या डॉक्टरकडं आम्ही जातो, आजारी पडल्यानंतर ज्यावेळेस आम्ही डॉक्टरकडे जातो, तर काही डॉक्टर लोक असे आहेत, ते ज्ञानी आहेत, पण त्या अगोदर काय करतात की ते जो पेशंट असतो त्या पेशंटला चांगले विचार तो सांगतो, चांगला सल्ला तो देतो, आणि चांगला सल्ला दिल्यानंतर चांगले उपाय सुचवल्यानंतर अर्ध्याच्या वर त्या व्यक्तीचा आजार तो निघून जातो. म्हणजे जीव ही आरोग्यदायी आहे. आणि म्हणून माझ्या सकाळच्या वेळेस आपण जे काही देवबापाचं वचन ऐकलेलं आहे, मग आपल्या ह्या अवयवाचा आम्ही कशा रीतीने उपयोग करतो, आणि जीभ हे माणसाला जीवन देते आणि माणसाला मरणही देते. जशी देवबापाची इच्छा आहे की कोणाचा नाश व्हावा, अशी त्याची इच्छा नाही, तसंच आपली जीभ आपण देवबापाच्या स्वाधीन करूया, की जेणेकरून आमच्या बोलण्याच्याद्वारे पुष्कळशा लोकांना आरोग्य प्राप्त व्हावं, पुष्कळशा लोकांना जीवन प्राप्त व्हावं, आणि रोजच्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना जिभेचा उपयोग आम्ही कशा रीतीने करतो. पुष्कळ वेळेस आमच्या जिभेच्याद्वारे, आमच्या बोलण्याच्याद्वारे नकळत ह्या चुका होतात. नकळत आम्ही अविचाराने आम्ही कोणाला आमच्या शब्दाच्याद्वारे आम्ही त्यांचं मन दुखवतो. पण देवबापाची तुमच्या संबंधी आणि माझ्या संबंधी अशी इच्छा आहे की आम्ही कोणाचंही मन दुखवू नये. देवबापाची अशी इच्छा आहे की आमच्या बोलण्याच्याद्वारे लोकांना तारण प्राप्त व्हावं. पुष्कळशी आत्मे आमच्या बोलण्याच्याद्वारे देवबापाच्या राज्यात यावेत. तर चला, आपलं संपूर्ण शरीर, आपलं संपूर्ण अवयव आणि हे लहानसा अवयव आपण देवबापाच्या आपण स्वाधीन करूया. आपण प्रार्थना करू, आणि यावेळेस ब्रदर सपाटेत आपल्या सर्वांसाठी ते प्रार्थना करतील. हालेलुया. बाप्पा तुला गौरव असो, तुझी स्तुती असो. हालेलुया. प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात आपलं स्वागत आहे. आपण आपल्या डोळ्यामध्ये आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. हर बापाची बागात कधी राहिलो तो आम्हाला आशीर्वादित केला. तसेच आपल्या पाठवणी आणि जीवेविषयी जे काही सांगितले, जीवेच्या ठाई मुक्त आणि तू आपल्या जीवेत त्यावेळी उत्तम तुझं जे चांगलं तुझं जीवेद्वारे सर्व आशीर्वाद बोलतो, तसं आपल्याला प्राप्त होतं. मागामध्ये पण आशीर्वाद तर उत्तम तुझ्या वचनासाठी तुझ्या सर्व मानण्यासाठी धन्यवाद. दिलेला बाप्पा तो आशीर्वाद व्हिडिओ काही पाहतो सर्वांना तो आशीर्वाद सर्व गरजेचं तर आम्ही प्रार्थना केला. देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. तर आजच्या ह्या देवबापाच्या वचनाप्रमाणे आपल्याला चालण्यासाठी देवबापाने आपल्या सर्वांना चांगली बुद्धी, चांगलं ज्ञान तो आपल्याला देऊ, आणि देवबापाने जे ऐकणारे आहेत त्या सर्वांना कृपादान प्राप्त व्हावं म्हणून आपल्यामध्ये आत्मा आहेत की त्या आपल्या सर्वांसाठी त्या प्रार्थना करणाऱ्या आहेत की देवबापाने आमच्या जिभेचा उपयोग त्याच्या गौरवासाठी त्यांनी करून घ्यावं म्हणून आत्मा आपल्यासाठी प्रार्थना करते. प्रभूला गौरव असो, त्याची स्तुती असो. देवबापाला गौरव असो.
झालेली आहे बाबा माझा विश्वास होता तुझं नाव तुझं तुमची गरज भागवशी बाबा हे करू शकशील आमचे 3 सेकंदाची सर्वोच्च प्रकार करून दाखवला बाबा आश्रय सेवा जे आलेले आहे त्यांच्या पावसाळ्याच्या त्यांच्या जीवितद्वारे जो आम्हाला ऐकायला मिळतं वचन तुझे सर्व वचन स्वच्छ आपल्याला काय करून बाबा आणि लागत तुम्ही उपलब्ध होण्यासाठी आमच्या जिल्ह्याला तुम्ही स्पर्श कर बाबा आणि तू स्वर्गीय बाप आहे खरं तू आमचा आश्रय आहे आणि तुला स्वामी